राघव चड्डा एक धोकेबाज माणूस निघाला, कारण सर्वसामान्य लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले आणि आपल्या भविष्यातला एक PM म्हणजे पंतप्रधान मानू लागले. आणि सगळ्यांना वाटत होते की आता खरंच हा माणूस आपले मुद्दे मांडतो आणि खरंच चांगला आहे, पण त्यानं ऐन टाइमवर आपल्याला असा धोका दिला. वो आम आदमी पार्टी आज पूरी तरीके से अपने सिद्धांतों से, अपने कोर मॉरल और वैल्यूज से, बापरे, आता ही खोटं बोलण्याची पद्धत आहे का? आता आम आदमी पार्टीमध्ये म्हणून ते कोर मोर ते सिद्धांत राहिले नाहीत. आता ते सिद्धांत त्यांना ते सगळ्या गोष्टी आता BJPमध्ये सापडल्यात असं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांतर म्हणत होते मी की BJP एक अनपढ गुंडांची पार्टी आहे. और मेरा ये मानना है कि बीजेपी एक गुंडों की पार्टी है, अनपढ़ गुंडों की पार्टी है. वो सिर्फ गुंडा आणि आतापर्यंत म्हणत होते की मला आजपर्यंत कोणी खरेदीत करू शकत नाही आणि मला विकत पण घेऊ शकत नाही. आणि आता काय झालं? आज तक वो रकम नहीं बनी. मैं साफ तौर पे कहना चाहता हूं, आज तक वो रकम नहीं बनी और वो शख्स पैदा नहीं हुआ जो राघव चड्डा को, आम आदमी पार्टी को या अरविंद केजरीवाल को खरीद ले. मैं साफ तौर पे अपने विरोधियों को कहना चाहता हूं. आणि आता राघव चड्डाची फॅन फॉलोईंग इंस्टाग्रामवरती एवढी कमी होती की तो बघितल्याच्या नंतर कोमातच गेलाय आणि तो आता विकत घ्यायला फॉलोअर्स. भावांनो, तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायचं विसरू नका.